नमस्कार. मी आशुतोष पाटील. जळगाव येथील अण्णासाहेब डॉक्टर जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित मराठी विषयाच्या या वेबिनारमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. या वेबिनारचं आयोजन करणाऱ्या महाविद्यालयाच्या नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर गौरी राणे मॅडम आणि या वेबिनारचे समन्वयक महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सत्यजित साळवे यांचं सुरुवातीलाच मी अभिनंदन करतो. या वेबिनारसाठी खानदेशातील मराठी साहित्य असा विषय निश्चित करण्यात आलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने या वेबिनारमधल्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये वेगवेगळे अभ्यासक आपली मतं मांडणार आहेत, त्याच्यावर चर्चा होणार आहे. या चर्चेला प्रारंभ करण्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या या बीजभाषणात करणार आहे. खानदेशातील मराठी साहित्य या विषयाचा विचार करत असताना मी आज जे तुमच्याशी बोलणार आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी समाविष्ट केलेले आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर या ठिकाणी दिलेल्या कालावधीत चर्चा करता येणं शक्य नाही याची मला कल्पना आहे. पण सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की खानदेशातील साहित्याचा विचार करण्याची निकड नेमकी काय. खानदेशातील साहित्याकडे आपण अभ्यासाच्या दृष्टीने का बघायला पाहिजे, ते बघणं किती काळाच्या पटावरती महत्त्वाचं आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की खानदेशातील साहित्याचा विचार आपण नेमका कशा प्रकारे करू शकतो किंवा खानदेशातील साहित्याचा विचार हा कोणकोणत्या अंगांनी करायला हवा या संबंधी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. आणि माझ्या विवेचनाच्या समारोपामध्ये खानदेशातील साहित्यावर एक दृष्टिक्षेप टाकण्याचा आणि काही अभ्यासाच्या दिशा सूचित करण्याचा प्रयत्न मी इथं करणार आहे. मित्रांनो, आपण हे लक्षात घ्यायला हवं की माझ्या या बोलण्यामध्ये खानदेशातील साहित्याचा परामर्श घेणं ही भूमिका निश्चितच नाही आहे, तर खानदेशातील मराठी साहित्याच्या अभ्यासाच्या काही दिशा आपण खुल्या करू शकतो का यासंबंधी आपण या बीजभाषणामध्ये काही चर्चा करणार आहोत. आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे की 90च्या दशकानंतर प्रादेशिक अस्मितांना धार चढलेली आहे. गेल्या 3 दशकांमध्ये प्रादेशिक अस्मिता आणि त्यांना चढलेली धार हे आपल्या समाज जीवनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये शिक्षणाच्या झालेल्या विस्तारामुळे समाजातील सर्व स्तरांना ज्ञानाचा ते प्राप्त करून करायच्या विकासाचा मार्ग खुला झाला. पण त्यासोबतच केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अशा प्रदेशांना देखील स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये हळूहळू आत्मभान प्राप्त होत गेलेलं दिसतं. भारतीय लोकशाहीने, भारतीय राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेला सामाजिक न्यायाचा अवकाश हा त्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरलेला आहे. भाषावार प्रांतरचनेच्या सूत्रामुळे भाषेच्या अभिमानाला जोडून प्रदेशाभिमानाची ठिणगी देखील पडलेली आहे. परंतु प्रदेशाभिमानाला अस्मितेचं टोक लाभलं ते 90च्या दशकामध्ये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भाषाभिमान हा तर स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये निर्माण झालाच, पण त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे 80च्या दशकानंतर प्रदेशाभिमानाची ठिणगी पडलेली आहे. म्हणजे कावेरी पाणी वाटपाच्या प्रश्नावरून तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये झालेला संघर्ष असेल, अशा पद्धतीने वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रदेशाभिमानाच्या अस्मितेखाली जो एक संघर्ष झाला, जो एक कलह झाला, तो आपल्याला अलीकडच्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये प्रामुख्याने झालेला दिसतो. देशाच्या राजकारणातील राष्ट्रीय पक्षांच्या कर्तृत्व शून्यतेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी प्रादेशिक पक्ष सरसावल्याचं चित्र गेल्या 3 दशकामध्ये नजरेत भरतं. पण हे स्थित्यंतर केवळ राजकीय स्वरूपाचं नाही. शिक्षणाचा विस्तार, नागरिकीकरणाच्या प्रक्रियेने घेतलेला वेग आणि त्याला जागतिकीकरणाची लाभलेली जोड यामुळे खुल्या झालेल्या उन्नतीच्या विकासाच्या दिशांमुळे त्या प्रदेशातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थित्यंतरांना गती प्राप्त झालेली दिसते. आणि या गतीमधूनच या प्रादेशिक अस्मिता अधिकाधिक टोकदार होत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. देशाच्या विभिन्न प्रदेशांमधील निरनिराळ्या समाज स्तरांमध्ये आपल्या समाजाच्या स्थितिगतीबाबतचं एक भान या काळामध्ये निर्माण झालेलं दिसतं. या आत्मभानातूनच या समाज घटकांमध्ये स्वतःचे अधिकार, स्वतःच्या उन्नतीच्या दिशा यासाठी करावा लागणारा संघर्ष या सगळ्यांकडे हा समाज खूप
विचारपूर्वक बघायला लागला असं आपल्याला दिसून येतं. आणि त्या संघर्षातील भाषाभिमान, मी आधी म्हटल्याप्रमाणे पाणी वाटप किंवा प्रादेशिक विकासाचा असमतोल या मुद्द्यांवरून राजकारण पेटवण्याचं काम या समकाळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये सातत्याने होत असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता हा शब्दप्रयोग आता निव्वळ भारतीय राजकारणापुरता किंवा निवडणुकांपुरता मर्यादित होत चालला आहे, अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजकीय दबाव तंत्राचा एक भाग म्हणून प्रादेशिक अस्मिता या शब्दाकडे संकुचित अर्थाने बघितलं जाते. एका विशिष्ट भूप्रदेशामध्ये समाज जीवनाच्या सगळ्याच स्तरांवरून गेल्या सुमारे शतकभरामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी, त्या घडामोडींना आकार देणारी महनीय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्या विशिष्ट प्रदेशाच्या चेहऱ्याला लाभत गेलेला स्वतंत्र आकार, या साऱ्याच बाबी त्या त्या प्रदेशाच्या अस्मितेची प्रतीकं आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. या अनुषंगाने त्या त्या प्रदेशांचे गेल्या शतकभरातील प्रवास आपण तपासून पाहायला हवेत. भारतासारख्या अवाढव्य विस्तारलेल्या राष्ट्राच्या बहुसांस्कृतिक आणि धर्मनिरपेक्ष जीवनशैलीला राष्ट्रातील निरनिराळ्या प्रदेशांच्या झालेल्या जडणघडणीतून आकार कसा मिळत गेला, याचे वस्तुस्थितीजन्य आकलन करून घेता येईल अशी एक शक्यता आहे. म्हणून केवळ राजकीय नाही तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये एका विशिष्ट प्रदेशाला स्वतःचा चेहरा कशा प्रकारे प्राप्त होत गेला याचे विस्तृत आलेख मांडले गेले पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे प्रादेशिक अस्मिता या शब्दप्रयोगाचे सकारात्मक अंगाने नेटके आणि नेमके असे आकलन आपल्याला होऊ शकेल. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील वाङ्मयीन योगदानाचे आलेखही याच दृष्टिकोनातून मांडले गेले पाहिजेत आणि तपासलेही गेले पाहिजेत. मुंबई पुण्याच्या महानगरीय अवकाशापलीकडे विस्तारत चाललेला समकालीन वाङ्मयाचा पैस ध्यानात घेतला तर महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांमधून लिहिल्या जात असलेल्या आणि अर्थातच लिहिल्या गेलेल्या वाङ्मयाच्या अर्थपूर्णतेचे आलेख मांडले जाण्याची अपरिहार्यता सहजपणे अधोरेखित होते. अशा पद्धतीचे संकलन, संपादन, अभ्यास, संशोधन सातत्याने होण्याची गरज आहे. मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, या प्रदेशातील वाङ्मयाच्या संदर्भात असे प्रयत्न सातत्याने होत आलेले आहेत याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्या तुलनेमध्ये खानदेशच्या वाङ्मयीन इतिहासाची आणि विशेषतः मराठी वाङ्मयाला खानदेशाच्या प्रदेशाने दिलेल्या योगदानाची मांडणी करण्यासाठी उपयुक्त होऊ शकतील अशा साधनांची मांडामांड होणे अद्याप बाकी आहे असं मला वाटतं. आणि ती करण्यासाठी खानदेशातील साहित्याचा विचार, त्याचा अभ्यास, त्याचं संशोधन करण्याची निकड आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रांनो, खानदेश हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे असलेला भूप्रदेश आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पश्चिम खानदेश आणि पूर्व खानदेश अशा दोन भागांमध्ये हा प्रदेश विभागलेला होता. आज धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा 3 जिल्ह्यांचा प्रदेश म्हणून त्याची ओळख करून दिली जाते. ग्रामीण, आदिवासी बहुल अशा या प्रदेशाच्या विकासाच्या प्रक्रियेला 20व्या शतकाच्या आरंभी सुरुवात झाली. मात्र खऱ्या अर्थाने या प्रदेशाच्या विकासाच्या प्रक्रियेला गती स्वातंत्र्यानंतरच्या काळातच लाभलेली आहे. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील या प्रदेशाचा सहभाग महाराष्ट्रातील अन्य प्रदेशांच्या तुलनेत बराच उशिराने झालेला आहे. आर्थिक विकासाच्या बाबतीमध्ये ह्या प्रदेशातील चलनवलन अद्यापही मंद गतीने सुरू आहे याची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. मोजक्या शहरी भागाचा अपवाद वगळता हा प्रदेश खेड्यांचा, लहान गावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आजही तो आपली तशी ओळख टिकवून आहे. गाव खेड्यांपर्यंत राजकारण झिरपलं असलं तरी त्याचा प्रभाव निवडणुकीच्या राजकारणापुरता मर्यादित आहे. त्यामुळेच या प्रदेशातून राज्य पातळीवर प्रभावी ठरेल असं नेतृत्व, राजकीय नेतृत्व अजूनही निर्माण होऊ शकलेलं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. सांस्कृतिक दृष्ट्या विचार केला तर असं लक्षात येतं की खानदेशी संस्कृती अशी नाममुद्रा ठोसपणे, प्रभावीपणे मांडली जाण्याच्या बाबतीमध्ये अधिक जोमदार प्रयत्न होण्याची निकड आजही आहे. या प्रदेशातील लोकधन, सण उत्सव, जत्रा यात्रा, देवदैवते, संकेत विधी आणि बोलींचं वैविध्य या बाबतीमध्ये अत्यंत समृद्ध ठेवा लाभलेला हा प्रदेश आहे. राज्य आणि देशपातळीवर आपली सांस्कृतिक ओळख अधिक सुस्पष्टपणे निर्माण करण्यासाठी हा सगळा ठेवा आपल्याला निश्चितच उपयोगी पडणार आहे.
या संदर्भामध्ये विचार करत असताना खानदेशातील साहित्य हा या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याचा एक लहानसा भाग आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. साहित्य हे संस्कृतीचं अपत्य असतं आणि म्हणून खानदेशातील साहित्याचा विचार करत असताना खानदेशातील सांस्कृतिक जीवनाचा व्यापकपणे विचार करण्याची देखील निकड आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि तो करत असताना खानदेशातील संस्कृतीची विविध अंग आपण समजून घ्यायला हवे. खानदेशातील साहित्याचा विचार सांस्कृतिक अंगाने करत असताना मध्ययुगीन कालखंडापासून आपण तो विचार करू शकतो. संत मुक्ताबाईंपासूनची परंपरा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तसा परामर्श घेण्याचं या ठिकाणी प्रयोजन नाही. आधुनिक मराठी साहित्याच्या जडणघडणीमध्ये खानदेशातील साहित्यिकांनी घातलेली भर जाणून घेण्याची भूमिका या विषयाच्या मांडणीमागे असायला हवी. 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून म्हणजे ब्रिटिश राजवटीपासून ते आज 21व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंतच्या मराठी वाङ्मयातील कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित आणि वैचारिक गद्य, चरित्र, आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या खानदेशातील साहित्याचा परामर्श या ठिकाणी आपण घ्यायला हवा आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाची सूत्र आपण शोधायला हवी असं मला वाटतं. खानदेशातील साहित्याचा अभ्यास करताना किंवा विचार करताना आपण तो नेमका कोणत्या अंगाने करायला हवा किंवा या अभ्यासाचे कोणकोणते पैलू असायला हवेत या संदर्भातही आपण या चर्चेमध्ये विचार करायला हवा. पहिली गोष्ट आहे की आधुनिक कालखंडामध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये लिहिणाऱ्या साहित्यिकांची सूची तयार करणं हे सगळ्यात निकडीचं काम आहे, जे आपण अग्रक्रमाने करायला हवं असं मला वाटतं. अशी लेखक सूची आपण जर केली तर खानदेशातील साहित्यिकांची एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकेल आणि ही लेखक सूची ही येणाऱ्या पिढ्यांसाठी खानदेशातल्या साहित्याचा एक फार मोठा ठेवा उपलब्ध करून देणारी असेल असं मला वाटतं. या लेखक सूचीबरोबरच आणखी एक गोष्ट आपण करायला हवी, ती म्हणजे की खानदेशातील साहित्यिक किंवा साहित्य लेखन करणारे ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांच्याही नोंदी या लेखक सूचीमध्ये करण्याची गरज आहे. म्हणजे कोशरूपामध्ये आपण हे काम करू शकतो खानदेशातील साहित्यिकांच्या सूचीचं आणि त्याच्यामध्ये या साहित्यिकांच्या नोंदीबरोबरच त्यांच्या साहित्याच्या वर्णनात्मक नोंदी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे जे अभ्यासक आहेत किंवा जे संशोधक आहेत की जे नव्या विषयांचा शोध घेत आहेत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा विषय की ते खानदेशातील साहित्यिकांची सूची तयार करू शकतात. ती वर्णनात्मक अंगाने असू शकते, त्या लेखकाचा एकूण जीवन परिचय असू शकतो, त्या लेखकाने कोणकोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती केली ते असू शकतं, तो लेखक कोणत्या कालखंडामध्ये होऊन गेला, त्याने कोणत्या कालखंडामध्ये साहित्य निर्मिती केली त्याची मांडणी असू शकते आणि त्याचबरोबर त्याची विश्लेषणात्मक मांडणीही असू शकते की ज्याच्यामध्ये त्या लेखकाने निर्माण केलेल्या साहित्याच्या आशयाची, अभिव्यक्तीची, मांडणीची वैशिष्ट्य शोधता येऊ शकतात, ती मांडली जाऊ शकतात आणि त्या लेखकाने आपल्या साहित्यामधून मराठी साहित्यामध्ये काय योगदान दिलेलं आहे या संदर्भातही विवेचन त्या ठिकाणी असू शकतं. तर असा एक विस्तृत प्रकल्प या खानदेशातील लेखक सूचीच्या निमित्ताने अभ्यासक हाती घेऊ शकतात आणि हे काम अग्रक्रमाने करण्याची गरज आहे. म्हणजे खानदेशातल्या साहित्याची विखुरलेली विस्कळीत स्वरूपाची सगळी माहिती आपण शिस्तबद्ध पद्धतीने संशोधात्मक अंगाने एकाच ठिकाणी आणू शकू की जी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक पिढ्यांना उपयोगी पडू शकेल आणि खानदेशातल्या साहित्याचा एक स्वतंत्र असा एक दर्जा मराठी साहित्याच्या व्यापक पटलावरती आपल्याला मांडता येऊ शकेल असं मला वाटतं. आपण एकूणच खानदेशातील साहित्याबद्दल विचार करत असताना तो वेगवेगळ्या अंगांनी आपण करू शकतो. म्हणजे तो वाङ्मय प्रकारानुसार करू शकतो. आपण वाङ्मय प्रकारानुसार जर का विचार केला तर खानदेशातील साहित्यावर एक नजर टाकली तर आपल्याला असं दिसतं की कविता या वाङ्मय प्रकारामध्ये खानदेशातील साहित्यिकांनी खूप अधिक प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे. मी असं म्हणेल की एकूणच आधुनिक मराठी कवितेच्या व्यापक पटलावरती खानदेशातील कवितेने एक स्वतःची स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. म्हणजे आधुनिक कालखंडापासून बहिणाबाई चौधरी असतील, बालकवी असतील आणि त्याच्यानंतरची स्वातंत्र्योत्तर कालखंडातली एक मोठी पिढी असेल, या पिढीने मराठी कवितेमध्ये आपल्या कवितेची एक स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे एवढं निश्चित आहे. या ठिकाणी विस्तृत परामर्श घेण्याचं काही प्रयोजन नाही, तो येणाऱ्या पुढच्या सत्रांमध्ये घेतला जाणारच आहे. पण सांगायचा मुद्दा असा की कविता या साहित्य प्रकारावरती खानदेशातल्या साहित्यिकांनी जास्त प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळे कविता लिहिणाऱ्यांची संख्या
खानदेशामध्ये कालही अधिक होती, आजही अधिक आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळातही अधिक राहील. त्या तुलनेमध्ये कथा कादंबरीच्या क्षेत्रामध्ये खानदेशातील लेखकांची संख्या ही अल्प आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्येच आपल्याला मराठी कथेच्या क्षेत्रामध्ये किंवा कादंबरीच्या क्षेत्रामध्ये खानदेशातील लेखकांनी शिरकाव केल्याचं दिसून येतं. त्यातही अगदी अलीकडच्या काळामध्ये काही महत्त्वाच्या कादंबऱ्या लिहिणारे लेखक मंडळी आपल्याला दिसतात. मग त्याच्या दिवाकर चौधरी असतील, रवींद्र पांढरे असतील, अशोक कौतिक कोळी असतील, यांनी मराठी कादंबरीमध्ये आपलं एक स्वतंत्र योगदान निर्माण केलेलं आहे. अशा त्याचबरोबर कथेच्या क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये लिहिणाऱ्या मंडळींनी मराठी कथेच्या अभ्यासकांना आपल्या कथेची नोंद घ्यायला भाग पाडलेलं आपल्याला दिसून येतं. पण कथा कादंबरीच्या क्षेत्रामध्ये भरघोस अशी निर्मिती अद्यापही खानदेशातून होणं बाकी असं आपल्याला दिसून येतं. आपण केवळ संख्यात्मक दृष्ट्या विचार नाही करत आहोत, तर त्या निर्माण होणाऱ्या वाङ्मयाचा